क्राईम डायरी न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। मुख्य संपादक प्रवीण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव। मालेगाव प्रतिनिधी क्राईम डायरी न्यूजचे सहसंपादक डॉक्टर तुकाराम गवळी यांच्या नियोजनातून आणि मुख्य संपादक प्रवीण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत क्राईम डायरी न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा अत्यंत दिमाखदार वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। आषाढी एकादशी क्राईम डायरी न्यूजचा द्वितीय वर्धापन दिन आणि मुख्य संपादक प्रवीण पवार यांचा वाढदिवस या तिहेरी पर्वाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी, कर्तृत्वाचा गौरव आणि पत्रकारितेची समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मालेगाव छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सानप साहेब, मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय रघुनाथ शेगर साहेब, पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ तसेच दाभाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र कोमलशीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली। यावेळी समाजहित, पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा, पत्रकारिता, सहकार, सामाजिक कार्य, शेतकरी चळवळ, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय व लोकहिताचे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। पुरस्काराने सन्मानित मान्यवरांमध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ, पवारवाडी पोलीस स्टेशन, डॉक्टर जितेंद्र कोमलशीन पाटील, वैद्यकीय अधिकारी, दाभाडी, श्री प्रदीप माऊली मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ता, जागतिक मानव अधिकार, खडकी, श्री नंदराज सूर्यवंशी, मालेगाव तालुक्यातील प्रथम शेवगा लागवड करणारे प्रगतशील व्यापारी आधार खुर्द, श्री संदीप आहेर तिसगाव सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, श्री भाऊराव आरोटे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी इगतपुरी, श्री रत्नाकर देवरे उत्कृष्ट शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उमराणे, डॉक्टर राहुल पवार सामाजिक कार्यकर्ते कोरोना काळात मोलाचं योगदान, श्री रमेश पवार वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी कळवण यांचा विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी या सर्व पुरस्कारार्थींच्या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले। समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करून समाजासमोर आदर्श निर्माण करणे आणि युवकांना समाजसेवेची प्रेरणा देणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। कार्यक्रमास माननीय सूर्यप्रकाश आबा, मधुकर देवरे, उपसरपंच, जनसेवक, खडकी, श्री खंडू शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, श्री निलेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, चंदनपुरी, श्री तुळशीराम पाटील, कवळाणे यांच्यासह सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य सोहळ्यास ॲक्सिस लाईफ इन्शुरन्सचे मॅनेजर व संपूर्ण टीम यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, समन्वय आणि यशस्वी व्यवस्थापन क्राईम डायरी न्यूजचे सहसंपादक डॉक्टर तुकाराम गवळी यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडले। त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भव्य, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। उपस्थित सर्व मान्यवरांनी क्राईम डायरी न्यूजच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। 7 घंटे 4 मिनिटाचा रिपोर्ट कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाचा जो तिहेरी योग आहे, आपल्या साहेबांचा जन्मदिवस आणि अखंड महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाचं म्हणजे सर्वात मोठी आषाढी एकादश आणि तिसरा आपला क्राईम नामा डायरीचा 2 वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्या वर्षात पदार्पण होते। असा तिहेरी योगाचा योग म्हणजे योग साधून जो काही कार्यक्रम झालेला आहे
तर त्याच्यात जो काही पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, तर आपल्यात जय जवान जय किसान म्हटलं जातं. तर आपल्या जवान नाही पुरस्कारामध्ये, पण मग किसान म्हणजे शेतकरी आहे, तर शेतकऱ्याची कुठेतरी जाण ठेवणारे लोक आत्ता या अशा पुरस्काराच्या मार्फत मला दिसायला लागले किंवा दिसत आहे. तर सर्वप्रथम मी त्यांना साहेबांना वाढदिवसाची खूप शुभेच्छा देतो, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज जे सत्कार मूर्ती आहेत, डॉक्टर साहेब आहेत, देवरे साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब, मोरे साहेब, म्हणजे त्यांनी खूप खरंच छान गोष्ट मांडली मोरे साहेबांनी, की ते शेतकऱ्याकडे खरं दुर्लक्ष होतं. आपल्या घरात पण तसंच असतं, घरात जी लक्ष्मी काम करते आपलं खूप दुर्लक्ष असतं. आणि दुर्लक्ष इन द सेन्स तो एक पार्टच आहे आपल्या ह्याचा. मालेगाव तालुक्याला फोडली स्वामी झालेली मालेगाव तालुक्याला झालेला आहे. दिनाने साहेबांच्या वाढदिवसाला पुन्हा शुभेच्छा देतो. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून सुद्धा तुमचं आभार मानतो. धन्यवाद. संपादक पवार साहेब माझी जास्त ओळखीचे नाही, यांची झाली ओळख, राहुलची जुनी ओळख, आमचे शेगर साहेब, तसेच इतर मान्यवर उपस्थित. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तर नवीनच आहे, परंतु तुम्ही आज बोलवलं. तुमचा एवढ्या दिवसाचा प्रवास आहे, तुमच्या 58 वर्षाच्या पण जीवन प्रवासाला पण माझ्या शुभेच्छा. आणि आज तुमचा वाढदिवस असल्याने त्याबद्दल मी तुम्ही दुग्ध शर्करा योग घडून आणलेला आहे. तिथे आमचा तर सत्कार केलाच, पण आता आमचे खदाळ साहेब म्हणजे की आमच्या खात्याशी संबंधित आहे, त्यांच्या कामाचा असो किंवा इतर सर्व चांगल्या कामाचा असो, जितेंद्र पाटील साहेब असो, नंदलाल सूर्यवंशी, संदीप आहे कुठे संदीप मोरे आहेत, गेले, राहुल आहे हजर, आणि भाऊराव आरोटे. आमचे दाजी रत्नाकर देवरे, आमचे भाऊ संदीप भाऊ यांना जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि आमचे जे दाजे शेती क्षेत्रात अतिशय अग्रेसर, जरा हटके सारखं काम केलं ते पण. आणि त्यांची ओळख म्हणजे त्यांच्या घरात 3 IIT आहेत. शेती क्षेत्रात काम करत असताना 3 IIT, एक MBBS मुलगी, उमराण्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि आमचे संदीप भाऊ त्यांचे बंधू सुद्धा MD रेडिओ आहे तिथं पालेगाव कमल हो, त्यांचे लहान बंधू आहे. तर रत्नाकर दाजी शेती क्षेत्रात खूप अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मुलांच्या पाठीमागे एकदम उमराण्यात नावलौकिक. तर सर तुमचे खूप खूप नाव त्यांचं चालूच राहतं. त्यांना म्हणजे जे पण भ्रष्टाचार असेल ते बाहेरच काढतात. ते असं स्वच्छ आणि निर्मळ माणूस आणि काम करत आहेत. तसेच आपले रत्नाकर देवरे साहेब यांनी शेवगा पिकात, मी त्यांचं शेवगा खरेदी, खूप छान शेवगा ते पिकवतात. त्यांचा 70 ते 80 रुपये मी शेवगा खरेदी केला आहे. खूप चांगल्या प्रकारे ते एक्सपोर्टला माल देत आहेत. आणि सामाजिक काम पूर्ण चालवत आले. प्रत्येक ठिकाणी ते हजर असतात. सामाजिक लोकांना बरोबर घेऊन चालणारा हा व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सत्कार झाला तसं साहेबांनी त्यांचा सत्कार केला. खूप छान याच्यामुळे वाटलं. तसे संदीपजी आहिरे साहेब आहेत. संदीपजी आहिरे साहेब जे आहेत ते शिबिर भरवतात त्यांच्या शेतात, सेंद्रिय शेतीचे शिबिर भरवतात. खूप छान पद्धतीने त्यांचं पण काम चालू आहे. शिबिर भरवतात. त्यांचे मुलं काय IT काय याच्यात आहेत वाटतं. साहेबांची खूप एक म्हणजे एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्वांना पुरस्कार आपण हा दिलेला आहे. तसेच आमचे पाटील साहेब यांची जनता विद्यालय संस्था आगार इथे आमच्या गावाला ही संस्था आहे. खूप छान काम करत आहे. आम्ही पहिले विद्यार्थी त्यांच्या संस्थेचे आहोत. त्यांना आता विसरणार आणि खूप छान पद्धतीनं विद्यार्थ्यांना घडवत आहेत. आणि मोठं कार्य त्यांच्या हातून होत आहे. आणि त्यानंतर ते वैद्यकीय अधिकारी 40 गावला होते आधी.
तिथं पण खूप छान पद्धतीने त्यांनी काम केलंय. आणि आता व्यतिरिक्त दाभाडी सिव्हिलला साहेब आपल्याकडे आलेले आहेत, तर आपल्या बी परिसराला त्यांच्यामुळे आमचे बंधू संदीप आहेत, आमचे मामा. म्हणजे मामांची ओळख अशी की माझे लहान मामा आणि ते लहानपणापासून जिवलग मित्र. त्यांचा आज वाढदिवस योगायोगाने आम्हाला तिथे येण्याची संधी मिळाली. आमच्या गावातील जावई आमच्या भावाचा यांनी चांगला सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि कोरोना काळात पण आपण स्वतः आपल्या शेतात हॉस्पिटल तयार करून टाकलं होतं त्यावेळी.